वर्धा येथील माजी सैनिकाची शेती हडप, माजी सैनिकाच्या आईला पत्नीला मारहाण, आरोपींना अटक करा मागणी। धुळे तालुक्यातील खोडदड येथील माजी सैनिक पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील, विजया पृथ्वीराज पाटील यांची गट नंबर 17/1/ब व रिपीट शेती असून माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांच्या पत्नी सौ विजया पृथ्वीराज पाटील यांच्या नावे आहे। सदर शेत जमीन कसून स्वतःचा व कुटुंबियाचा उदरनिर्वाह गेल्या अनेक वर्षापासून ते करीत आहेत। सदरची शेती प्रवीण पाटील व त्यांच्या परिवारास दरवर्षी 25,000 रुपये भाडे तत्वावर त्यांनी दिली होती, परंतु प्रवीण पाटील यांनी 3 वर्षात या ठिकाणी शेतीचा बांध तोडून शेती अडपण्याचा प्रयत्न केला असून या संदर्भात पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, मंत्रालय या ठिकाणी निवेदन देण्यात आली। संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती, परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून आज दिनांक 14 जून 2026 रोजी शेत जमीन मालक पृथ्वीराज पाटील, माजी सैनिक यांच्या पत्नी विजया पृथ्वीराज पाटील व लताताई ज्ञानदेव पाटील आई हे दोघं शेतात पावसाळी कापूस पीक लागवड करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी प्रवीण पाटील व त्यांच्या परिवाराने दोन्ही सासू सुनेला जबर मारहाण केली। त्यांना पाठीवर पायाला इजा झाली असून या संदर्भात लागलीच त्यांना जिल्हा रुग्णालय हिरे मेडिकल ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पुढील तपास चालू असल्याचे समजते, परंतु संबंधित प्रवीण पाटील व त्यांच्या परिवारातील मारहाण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील व संपूर्ण पाटील परिवाराने केली आहे। मी विजया पृथ्वीराज पाटील माझी शेतात गेली आणि शेतात माझी बांध घातल्या लगेच ते प्रवीण त्रिंबक पाटील आणि सुनील त्रिंबक पाटील आणि श्याम प्रवीण पाटील यांनी मला आणि माझी सासूबाईला दोघांना मारहाण केली आणि माझा हात पण फिरून दिला आहे। माझे जे खुणा घाललेल्या होत्या त्या पण फेकून दिल्या आणि खूप भांडण केलं त्यांनी आमच्यासोबत आणि माझी शेती मला द्यायचा प्रयत्न करत नाही ते। आता माझी शेती मला पाहिजे आणि तुमच्याकडून मला न्याय पाहिजे आणि सरकारी दवाखान्यात येऊन गेलो आहे। आता आम्हाला काहीच भेटत नाही साहेब, तुम्ही नाते विनंती करा आमच्याकडनं तर लवकर आमची शेती आम्हाला भेटेल। खूप मारहाण होत आहे, यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। ही पत्नी आहे, सैनिकची पत्नी असल्यावर मला काही अधिकार भेटत नाही साहेब। खूप मारझोड करतायत, मला तेवढी शेती आहे त्या शेतीमध्ये सुद्धा मला येऊ देत नाही आहे। मला माझी शेती करायची आहे, मला खूप मारतायत साहेब। माझी कर्तव्याची विनंती स्वीकार करत आहे। आम्ही सगळ्या साहेबांना नियोजन केलं पण काही कोणी लक्ष देत नाही साहेब। तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा, आमची शेती मला पाहिजे। खूप इमान आहे, सिरियस पेशंट झाले ते डायरेक्ट एवढे मारहाण केलं, मला पण मारले, माझे पण हात फ्रॅक्चर करून टाकला आहे त्यांनी, भरपूर मारले त्यांनी। माझी शेती मला पाहिजे। मी माझे सैनिक पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील आई आणि पत्नी शेतामध्ये गेले होते, तर मी बी गेलो होतो आणि बाणवरून लढाई झाले तरी पण आम्हाला न्याय काही मिळत नाही। म्हणजे ते मग दादागिरी करता व्हावा असं आहे, कुठला न्याय झाला। मी सर्वांना निवेदन ऑलरेडी दिलेलं आहे, पण अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई काही झाली नाही। आणि त्यांची एवढी दादागिरी आहे की बाण डायरेक्ट घेऊन टाकला व्हावा आणि जेव्हा आई एक्सपायर झाली मग तेव्हा मग मला न्याय भेटतो बुवा असं तुम्ही सांगा बुवा असं गव्हर्नमेंटनी शासनाने तातडीने कमीत कमी हे तरी विशेष करायला पाहिजे की शेती कोणाची बुवा असं। मी 2021 साली शेती घेतली विकत, तरी पण आम्ही कारवाई होत नाही। त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि माझी शेती मीच करायला जाईल